जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 9 मे इसवी सन 1540 महाराणा प्रताप यांचा जन्म. यांचा मृत्यू 19 जानेवारी 1597 रोजी झाला. गुहिलोत या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. ते उदयसिंह यांचे पुत्र होते आणि राजस्थानात प्रतापसिंह गुहिलोत या नावाने प्रसिद्ध आहेत. उदयसिंहाने आपल्या आवडत्या पुत्रास म्हणजे जगमालास गादीचा वारसा नेमले, परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर केले आणि 1 मार्च 1572 रोजी प्रतापसिंह यांना महाराणा घोषित करण्यात आले. 9 मे इसवी सन 1660 शाहिस्तेखान पुण्यात पोहोचला. शाहिस्तेखानाने औरंगाबाद ते पुणे हा संपूर्ण लवाजम्यासह प्रवास 3.25 महिन्यात मुंगीच्या वेगाने पूर्ण केला. पुणे एका तडाख्यातच मुघलांच्या ताब्यात गेले. मुठेच्या किनाऱ्यावर शाहिस्तेखानाची औरत चौरत छावणी मांडली. खासा खान महाराजांच्या लाल महालात डेरा टाकून राहिला. पुणे प्रदेश हळूहळू उद्ध्वस्त होऊ लागला. व्यापारी पळून गेले. लोक प्राणभयाने परागंदा झाले. गावे बेचिराख होऊ लागली. मासाहेब जिजाऊ साहेबांची तगमग सतत सुरू होती. त्यांचे अर्धे लक्ष होते स्वराज्यातील गांजलेल्या निष्पाप प्रजेकडे, तर अर्धे लक्ष लागले होते पन्हाळ्यात वेढ्यात सापडलेल्या शिवबांकडे. 9 मे इसवी सन 1666 आग्रा प्रकरण. महाराज नरवरला पोहोचले. महाराजांच्या प्रवासातील बातम्यांनी औरंगजेबाला सतत कळत होते की शिवाजी महाराज कसे त्यांच्या जवळ येत आहेत. यावर्षी त्यांचा 50वा वाढदिवस आग्र्याच्या दिवाण ए आम मधील शाही दरबारात साजरा होणार होता. त्याच दरबारात शिवाजी महाराज हजर राहावेत अशी त्याची इच्छा होती. हजारो दरबारी उपस्थितांच्या देखत तो आजपर्यंत बेलगाम बंडखोरासारखा वागलेला शिवा मराठा कसा अदबीने मुजरा करत येतो हे जनतेला दाखवायचे होते आणि महाराजांना मोगल साम्राज्याचा तळपता दिमाग दाखवायचा होता. क्षणाक्षणाने तो क्षण जवळ येत होता. महाराजांनी चंबळ नदी ओलांडली होती. नरवर या ठिकाणी महाराज पोहोचले 9 मे 1666 या दिवशी. 12 मे 1666 या दिवशी बादशहाची 50वी सालगिरा होती. 9 मे इसवी सन 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणातील अधिकाऱ्यांना आदेश. राज्याभिषेक होण्याआधी छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण येथील मराठ्यांच्या छावणीला भेट देऊन रायगडाकडे रवाना झाले. शिवछत्रपतींचे युद्ध आणि सैनिक विषयक धोरण अजून एक अभ्यासाचा प्रचंड विषय आहे. सैन्याची छावणी ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर सूचना आपल्या कोकणातील अधिकाऱ्यांना दिल्या. राज्याभिषेक अवघ्या महिन्यावर आलेला असतानाही राज्याकडे प्रजाहिताकडे संपूर्ण लक्ष होते. सैन्यामुळे प्रजेला यत्किंचित उपसर्ग होऊ नये यासाठी ते किती सतर्क असत हे या पत्रावरून समजून येते. आपल्या 300 सैनिकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडणारा राजा निराळाच. तलवार घेऊन लढाई करणाऱ्या हातांपेक्षा स्वराज्याशी संबंधित जनतेचे हात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले असणार. 9 मे इसवी सन 1681 शहाजादा अकबराने नर्मदा नदी ओलांडली. शहाजादा अकबराने आपल्या जन्मदात्या बापाविरुद्ध बंड केले. औरंगजेब बादशहाच्या सामर्थ्याला हा फार मोठा धक्का नव्हता तर आव्हानच होते. दुर्गादास राठोड आणि शहाजादा अकबर आपल्या 300 ते 400 सैन्य दलासह रानोमाळ भटकत असताना महाराष्ट्रात यायचा निर्णय घेतला आणि अकबरपूर येथे त्यांनी नर्मदा नदी ओलांडली. दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार शहाजादा अकबर पळून जाण्यात यशस्वी झाला. जर शहाजादा अकबर यावेळी औरंगजेब बादशहाच्या हाती लागला असता तर शहाजहान, दारा शुकोह, मुराद यांच्याप्रमाणे त्याचीही हत्या झाली असती एवढे मात्र नक्की. 9 मे इसवी सन 1682 इंग्रजांचे दुटप्पी धोरण. 19 एप्रिल इसवी सन 1682 रोजी मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना कळवले की सिद्धीसारख्या दुष्ट आणि माजोरी खुनशी प्रवृत्तीच्या लोकांना आपण जवळ राहू दिल्यास छत्रपती संभाजी महाराज आपल्यास विचारणा केल्यावाचून राहणार नाहीत. आपल्या जवळ मुंबईत पुरेसे सैन्य आणि साधन सामुग्रीही नाही. शिवाय छत्रपती संभाजी महाराज आपल्यावर हल्ला करतील ते वेगळाच. त्यामुळे सिद्धीला पावसाळ्यापूर्वी मुंबई बंदरातून हलवणे योग्य होईल अशी तजवीज करावी असे मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना कळवितात. मात्र सुरतेच्या इंग्रजांनी इतकी दंडेली केली होती की त्यांनी मुंबईकरांना पत्रात सिद्धीला मुंबई बंदरात घेण्याची सक्ती केली. पुढे जाऊन मराठी आरमाराने योग्य ती कारवाई केलीच. मात्र इंग्रज कसे दुटप्पी वागत होते याचा ढळढळीत पुरावा आहे. 9 मे इसवी सन 1703 छत्रपती शाहू महाराजांच्या धर्मांतराचे प्रयत्न. 9 मे 1703 रोजी
मोगल साम्राज्याच्या दरबारात छत्रपती शाहू महाराजांना मुसलमान बनवण्याचे प्रयत्न केले गेले. बादशहाने हमीदुद्दीन खान यास आदेश दिले, तुम्ही शाहूकडे जा, त्याला सांगावे तू मुसलमान हो. हमीदुद्दीन शाहूकडे गेला आणि त्याने बादशहाचा निरोप शाहूला दिला. परंतु शाहूने सूचनेला निर्धाराने नकार दिला. त्यानंतर हमीदुद्दीनने शाहूचा नकार बादशहाला कळवला. हे ऐकून बादशाह फक्त इतकेच म्हणाला की शाहूवर कडक नजर ठेवा. ही बातमी मोगल दरबाराच्या अखबारामध्ये नोंदली गेली. पण महाराष्ट्रात इतिहासात त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे, कारण त्याच दिवशी मोगल साम्राज्याच्या दबावाला शाहू महाराजांनी झुगारले आणि आपला धर्म आणि संस्कृतीच्या प्रती असलेली निष्ठा ठाम राखली. 9 मे इसवी सन 1823 त्र्यंबकजी डेंगळ्यांच्या सुटकेसाठीचा प्रयत्न. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळ्यांना 1818 मध्ये पकडले आणि 1819 मध्ये कलकत्त्यात चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांना चुनारच्या किल्ल्यात ठेवण्यात आले. 9 मे 1823 रोजी बंगालमध्ये पाठवलेल्या वृत्तांतात जो बनारसच्या एजंटने लिहिला होता वृत्तांत असे नमूद केले आहे की 14 एप्रिलला आम्ही तुमच्याकडे म्हणजे त्र्यंबकजी डेंगळ्यांनी लिहिलेला सुटकेचा अर्ज पाठवला होता, जो स्पष्ट कारणांमुळे नाकारला गेला. बंदी म्हणजे त्र्यंबकजी तुरुंगावरच्या पहारेकऱ्यांशी संगनमत करून काहीतरी संधान साधण्याच्या तयारीत आहेत. एजंटाला ह्या बातमीत अधिक माहिती घेण्यासाठी त्याच वेळी बोलावणे पाठवलेले आहे. हा प्रयत्न त्र्यंबकजी डेंगळ्यांच्या सुटकेसाठी इंग्रजांच्या ताब्यात चाललेल्या त्यांच्या हालचालीचे आणि स्वराज्याच्या पुनर्निर्माणासाठी त्यांचे संघर्षाचा संकेत होता.